सप्तशृंगी गडावर बसवण्यात येणाऱ्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची अडथळ्यांची शर्यत संपायला तयार नाहीये। ट्रॉलीचं काम गेल्या 7 वर्षांपासून रखडले। आता ऑगस्ट महिन्याची डेडलाईन देण्यात आली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर दरवर्षी 35 ते 40 लाख भाविक दर्शनाला येतात। शारदीय नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव आणि सुट्ट्यांच्या कालावधीत ही संख्या सर्वाधिक असते। भाविकांच्या सुविधेसाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प सुरू करण्यात आला। 2010 पासून हे काम सुरू आहे, पण 7 वर्ष उलटली तरीही हे काम रखडलेलंच आहे। आता रंगरंगोटी सुरू आहे। ट्रॉलीची चाचणी घेतली जाते। भारतात असं आहे की इंडियन रेल्वेच्या ते एक असतात, म्हणजे इंडियन रेल्वेच्या ते एक ते कोणाला रेल्वे म्हणून ते असा आपण तुम्ही काय सांगता ते रजिस्ट्रेशन असं देऊ नाही शकत, म्हणून याला आपण फ्युनिक्युलर रोपवे म्हणून भारतात आपण बोलतो आहे, पण वर्ल्डमध्ये याला फ्युनिक्युलर रेल्वे म्हणून असं संबोधन करता म्हणून आपण असं आहे। सप्तशृंगी देवीचा गड चढण्यासाठी 450 ते 500 पायऱ्या भाविकांना चढाव्या लागतात। सध्या अर्ध्या तासात हा टप्पा पार होतो। फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून अवघ्या 87 सेकंदात हा पल्ला पार होऊ शकतो। सुरुवातीला केवळ 31 ते 32 कोटी रुपयात हा प्रकल्प पूर्ण झाला असता, पण आता त्याला 110 कोटींहून अधिक खर्च येणार आहे। ऑगस्ट महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। एका वेळी ट्रॉलीतून 60 भाविकांची वाहतूक होईल। त्यासाठी साधारणतः 70 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे। पहिले 20 वर्ष हे तिकीट खाजगी कंपनी आकारेल, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हे हस्तांतरित केले जाईल। या व्यतिरिक्त गडावर पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्त्यांचा प्रश्न यावरही शासन दरबारी पाठपुरावा केला जातोय। पाण्याचं असं महत्त्व आहे की गडावर त्या आजार त्या पाण्याने नष्ट होतात। ते पाणी भाविकांसाठी सेवेसाठी आम्ही खुले करत आहोत। इथून पुढे भाविकांसाठी गार्डन, चिंतन हॉल, वेटिंग प्लेस, पार्किंग या सुविधा ग्रामपंचायत देणार आहे। तरी ग्रामपंचायतचा मानस आहे या गडावर येणारा प्रत्येक भाविक तो आनंदाने कसा परत जाईल याची ग्रामपंचायत दक्षता घेत आहे। सप्तशृंगी गडावर तातडीनं फ्युनिक्युलर ट्रॉलीची गरज आहे, त्यामुळे भाविकांचा प्रवास सोपा होणार आहे। प्रकल्प खर्चही तिपटीपेक्षा जास्त झालाय, त्यामुळे आता आणखी वेळ न काढता हा प्रकल्प पूर्ण होणं गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।